यंदाच्या लोकसभा निवडणुकीत यापूर्वी सांगलीतून 2 टर्म निवडून आलेले भाजपचे खासदार संजय काका पाटील यांना मात्र यावेळी हॅट्रिक करता आली नाही। दरवेळी निवडणुकीत संजय काका हे पक्षातील आणि पक्षाच्या बाहेर असंतुष्ट आत्म्यांचा शोध घ्यायचे व त्यांना लोकसभेत कामाला लावायचे। यातून त्यांनी दोन्ही वेळेस खासदारकी काढली होती, मात्र यावेळी असा पराक्रम करायला त्यांना जमलं नाही। दुसरीकडे मात्र काँग्रेसने ही निवडणूक सिरियसली घेतली। सुरुवातीपासून पलूस कडेगावचे आमदार विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्यातील झालेलं मनोमिलन, त्यात विशाल पाटील यांना लोकसभा निवडणुकीत न मिळाली उमेदवारी, तरीही कदम पाटील जोडीनं एकत्र येऊन लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकलीही। यंदा सांगलीतील विजयानं काँग्रेसच्या बाजूनं वातावरण फिरल्याचं बोललं जात आहे आणि याचाच फायदा काँग्रेस घेण्याच्या तयारीत असून येणाऱ्या विधानसभेत जिल्ह्यातील सर्व जागा लढवायच्या आहेत, असं नुकतंच नाना पटोले यांनी घोषणा केल्यानं महाविकास आघाडीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे। येणाऱ्या काळात कशा आघाड्या आणि युत्या होतील हे राजकीय परिस्थिती सांगेल। आज आपण सांगली जिल्ह्यातील विधानसभेचा विचार केला तर त्यात एकूण 8 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो। त्यात इस्लामपूर, तासगाव, पलूस कडेगाव, जत, शिराळा, मिरज, सांगली, खानापूर, आटपाडी यांचा समावेश होतो। लोकसभेच्या निवडणुकीनंतर सांगली विधानसभेत काय परिस्थिती असेल आणि येणाऱ्या निवडणुकीत कशी समीकरणे बदलली जातील याचाच घेतलेला हा थोडक्यात आढावा। नमस्कार मित्रांनो, मी ओमकार, मंथनमध्ये तुमचं स्वागत आहे। राज्यातील सर्वात जास्त चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे इस्लामपूर वाळवा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा हा बालेकिल्ला। 1990 पासून ते आजपर्यंत एकूण 7 वेळा ते तिथून निवडून आलेत। कायम त्यांच्या विरोधात सक्षम उमेदवार नसल्यानं त्यांचा विजय सोपा होतो। मागील विधानसभेत शिवसेनेकडून वैभव नायकवडी जयंत पाटलांच्या विरोधात उभे होते, पण त्यांची काही डाळ जयंत पाटलांसमोरशीच दिली नाही। दुसरं नाव येतं ते म्हणजे इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील। पाटील यांनीही जयंत पाटलांना आव्हान देण्याची भाषा अधूनमधून करत असतात, पण जयंत पाटलांनी त्यांचाही करेक्ट कार्यक्रम केलेला दिसतोय। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांना मोठी आघाडी इस्लामपूर विधानसभेत मिळाली असल्यानं आता येणाऱ्या विधानसभेत काही जास्त बदल होईल अशी शक्यता नाहीये। त्यामुळे जयंत पाटील हे आरामात 8व्यांदा निवडून येतील अशी सध्या राजकीय परिस्थिती इस्लामपूर वाळवा मतदारसंघात आहे। दुसरा विधानसभा मतदारसंघ येतो तो म्हणजे शिराळा। सध्या शरद पवार गटाचे मानसिंगराव नाईक हे आमदार आहेत, तर दुसरीकडे त्यांचे पारंपरिक विरोधक शिवाजीराव नाईक। सध्या शिवाजीराव नाईक हे 2 वर्षापूर्वी भाजपमधून शरद पवार गटात आल्यानं भाजपमध्ये आता येणाऱ्या निवडणुकीत सत्यजित देशमुख यांना संधी मिळेल अशी परिस्थिती मतदारसंघात आहे। सध्या मानसिंगराव नाईक यांनी पूर्वीपासूनच मतदारसंघात विकासाची कामं केलीत। डोंगरी तालुका असला तरी गाव तिथं शाळा, गाव तिथं रस्ता अशा पद्धतीनं त्यांनी मतदारसंघात कामं केलेत। शिराळ्यात सध्या राजकीय संधी पाहिली तर विरोधी पक्षाला इथं निवडून येण्याची संधी आहे, कारण शिवाजीराव नाईक आणि मानसिंगराव नाईक हे एकाच गटात असल्यानं सध्या भाजपला इथं वाढण्यास संधी आहे। त्यामुळे शिराळ्यातील निर्माण झालेली राजकीय स्पेस सत्यजित देशमुख कशी भरून काढतात यावर त्यांचा विजय ठरणार आहे। सत्यजित देशमुख सध्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत। पक्षातर्फे त्यांच्या नावाला पसंती असल्याची चर्चा आहे। दुसरीकडे भाजपकडून धनंजय महाडिक यांचे बंधू सम्राट महाडिक यांचं नाव सुद्धा शिराळा मतदारसंघातून चर्चेला आहे। सांगलीतील महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे पलूस कडेगाव। 35 वर्षापासून या मतदारसंघाचं कदम कुटुंबीय प्रतिनिधित्व करत आहे। पतंगराव कदम यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र विश्वजित कदम हे पलूस कडेगावचे आमदार म्हणून नेतृत्व करत आहेत। मागच्या विधानसभेला भाजप सोबतच्या अंतर्गत सेटलमेंटमुळे कदमांच्या विरोधात डमी उमेदवार दिला होता, म्हणून लोकांनी नोटाला दुसऱ्या क्रमांकाची मतं दिली। पलूस कडेगाव मतदारसंघात कदमांचे पारंपरिक विरोधक असलेले भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख असून जर त्यांना उमेदवारी मिळाली तर कदमांना हा मोठा धक्का असू शकतो। आता पाहूयात सांगली विधानसभा मतदारसंघ। सांगली विधानसभेच्या जागेवर भाजपतर्फे सुधीर गाडगीळ हे निवडणुकीच्या रिंगणात असतील। मागील 2 निवडणुका ते इथून विजयी झाले आहेत। या जागेवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्याकडून त्यांना आव्हान मिळण्याची शक्यता आहे। वसंतदादा पाटील घराण्यातील अंतर्गत वादाचा फायदा आजपर्यंत सुधीर गाडगीळ यांना झालेला। लोकसभेच्या निवडणुकीत पाटील कुटुंबात मनोमिलन झाल्यानं काँग्रेस आता सांगलीत विधानसभेची जागा मोठ्या मताधिक्याने निवडून आणू शकते। सांगलीच्या जागेवर काँग्रेस शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील किंवा जयश्री पाटील या दोघांपैकी एक काँग्रेसकडून असतील। यावेळी मात्र सांगलीची लढत ही टफ असेल एवढं मात्र नक्की। आता खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघ पाहूयात। खानापूर आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांच्या निधनानंतर आता शिवसेना शिंदे गटाकडून अनिल बाबरांचा मुलगा म्हणजे सुहास बाबर हे विधानसभेच्या तयारीला लागलेले आहेत। भाजपही या जागेवर दावा करू शकते, कारण आटपाडी भागात धनगर समाज मोठ्या प्रमाणात असून भाजपकडे धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर आहेत। राज्यातील धनगर समाजाला आकर्षित करण्यासाठी भाजप पडळकर यांना उमेदवारी देईल अशी शक्यता वर्तवण्यात येते।
तर दुसरीकडे अजित पवार गटात माजी आमदार सदाशिव पाटील आणि त्यांचा मुलगा वैभव पाटील यांनी प्रवेश केल्यामुळे येणाऱ्या विधानसभेला युतीमध्ये तिकीट वाटपात गोंधळ मात्र नक्की उडणार आहे। सध्या खानापूर आटपाडी मतदारसंघात महायुतीच्या विरोधात वातावरण असल्यामुळे या वातावरणाचा आघाडीला फायदा होऊ शकतो। तर दुसरीकडे माजी आमदार सदाशिव पाटील निवडणुकीच्या दरम्यान परत शरद पवार गटात येऊ शकतात अशी एक शक्यता वर्तवण्यात येते। तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघ। तासगाव कवठे महाकाळच्या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटातर्फे सुमन आर पाटील या पुन्हा निवडणूक लढण्यासाठी तयार नाहीयेत। आर पाटील आणि शरद पवार यांच्याविषयी सहानुभूती असलेला मोठा वर्ग या मतदारसंघात आहे। रोहित पाटील यांनी गेली अनेक वर्षापासून मतदारसंघात जाणीवपूर्वक मोठा जनसंपर्क वाढवला असून ग्रामपंचायत निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थेत आपलं वर्चस्व निर्माण केले। विधानसभेत राष्ट्रवादीकडून रोहित पवार हेच उमेदवार असतील अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली। तर त्यांच्या विरोधात अजितराव घोरपडे व माजी खासदार संजय काका पाटील यांचा मुलगा प्रभाकर पाटील हे तयारीला लागलेले दिसत आहेत। पुढचा विधानसभा मतदारसंघ येतो तो म्हणजे जतचा। जत मतदारसंघात काँग्रेसच्या विक्रमसिंह सावत हे त्यांच्या कामांमुळे होल्ड टिकून आहेत। विश्वजित कदमांशी असलेल्या चांगल्या संबंधाचा फायदा त्यांना निवडणुकीत होताना दिसतोय। 2019च्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या विलास जगताप यांचा पराभव केला होता। जगताप यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात काम केल्यानं यावेळी भाजप विलास जगताप यांना तिकीट देणार नसल्याचं बोललं जात आहे। भाजपला आता उमेदवार कोण हे आता शोधावं लागणार आहे। तर दुसरीकडे विक्रम सावंत काँग्रेसकडून दुसऱ्यांदा निवडून येण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना सावंतांनी मोठं लीड दिल्यानं विशाल पाटील हे आता सावंतांच्या बाजूने बॅटिंग करतील अशी चर्चा मतदारसंघात आहे। आता मिरज विधानसभा पाहूयात। मिरज विधानसभेच्या जागेवर भाजपतर्फे मंत्री सुरेश खाडे चौथ्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरे जातील। मंत्रिपदामुळे खाडे यांनी विकासाची मतदारसंघात मोठी कामं केली आहेत। सध्या तरी विधानसभेला खाडेंच्या विरोधात तगडा उमेदवार देण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी कमी पडल्याचं दिसून येते। मंत्री असलेले खाडे शिवाय सर्वपक्षीय नेत्यांशी असलेले चांगले संबंध यामुळे ते चौथ्यांदा विधानसभेला जातील यात काही शंका नाहीये। आता सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडीचं प्राबल्य जास्त दिसून येते। विशाल पाटील खासदार झाल्यानं महाविकास आघाडीला विधानसभेत चांगलं यश मिळेल यात काही शंका नाहीये। 8 पैकी किमान 6 जागेवरती महाविकास आघाडीला विजय मिळेल अशी सध्याची राजकीय परिस्थिती आहे। बाकी तुम्हाला काय वाटतं? सांगलीचा निकाल कसा लागेल? तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला